नमस्कार मंडळी, आज मी एक्सप्लोर करायला चाललोय साऊथ मुंबई मधील सगळ्यात जुनं मंदिर बाबुलनाथ मंदिर। बाबुलनाथ टेम्पल येतं मलबार हिल मध्ये येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चर्नी रोड स्टेशनवर उतरावं लागेल। इथून तुम्ही बाय टॅक्सी जाऊ शकता किंवा बाय बस जाऊ शकता। 108 नंबरची बस जाते, अदरवाइज वॉकिंग डिस्टन्स 20 मिनिट्स आहे, ते चालत सुद्धा जाऊ शकता। चालत जाताना म्हणजे वाटेतच आपल्याला गिरगाव चौपाटी भेटते समोरच, तर तिथे पण तुम्ही जाता जाता विजिट करू शकता। त्या ठिकाणी गिरगाव चौपाटी आणि त्या साईडच्या बस स्टॉपने तुम्हाला बस पण मिळेल। मंदिराच्या इथे आल्यावर तुम्हाला हारवाले वगैरे दिसतात, तर तिथून तुम्ही हार घेऊ शकता। आणि ही छोटीशी गाडी वयोवृद्ध माणसांना फक्त 1 रुपयात पायऱ्यांपाशी सोडते। मंदिरात जाण्याआधी तुमची बॅग चेक होते। बॅग चेक झाल्यानंतर पुढे आल्यावर सुंदर सुंदर पक्ष्यांचे खूप सारे फोटोज इथे लावलेले आहेत। पुढे गणपती बाप्पांचे एक सुंदर छोटंसं मंदिर आहे आणि इथे आजूबाजूला लोकवस्ती सुद्धा आहे। मंदिरात वरती जाण्यासाठी या पायऱ्या लागतात आणि लिफ्टची सुविधा पण आहे आणि त्यासाठी कॉस्टिंग आहे 1 रुपया पर पर्सन जाण्या आणि येण्याची। तर मी तर पायऱ्यांनी जातोय। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हे हनुमानजींचं एक मंदिर दिसतं, तिथे आपण दर्शन घेऊन जाऊया पुढे। मंदिराच्या आवारात मंडळी बरीच शांतता आहे आणि वातावरण सुद्धा खूप थंड आहे। संध्याकाळचे 6 वाजता आहेत, आता थोड्याच वेळात आरतीची पण वेळ होईल। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला मनाई आहे, तर मी काही जास्त क्लिप घेऊ शकलो नाही। जेवढ्या काही क्लिप मिळाल्या त्या मी इथे टाकतो आहे। 12व्या शतकात तत्कालीन हिंदू राजा भीमदेव यांनी हे मंदिराची स्थापना केली होती। त्यानंतर कालांतराने हे मंदिर गाडले गेले आणि 1780 मध्ये हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले। कालांतराने हे मंदिर गाडले गेले आणि कालांतराने नंतर हरवले। 1700 ते 1780 या कालावधीत मूर्ती पुन्हा शोधण्यात आल्या। पहिले मंदिर 1780 साली बांधले गेले। जेव्हा पुन्हा शोध घेतला तेव्हा 5 मूळ मूर्ती खोदल्या गेल्या। ते मुख्य शिवलिंग, गणेश, हनुमान, पार्वती आणि आणखीन एक
यापैकी पहिले 4 मंदिरात आहेत, 5व्याचे समुद्रात विसर्जन करण्यात आले कारण ते 18व्या शतकात खोदले असता तुटले होते. संध्याकाळचे 6 वाजतात मंडळी आणि आरती चालू झालेली आहे. संध्याकाळी 6 वाजता जी आरती असते ती आता पार पडलेली आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता एकदा आरती होते, सकाळी 6 वाजता होते आणि दुपारी 12:30 वाजता होते. दुपारची 12:30ची आरती संडेला 1 वाजता असते. अशी दिवसातून 4 वेळा आरती होते. मंडळी, आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे. असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्ही बाबुलनाथ मंदिरला नक्की व्हिजिट करा. तर मंडळी, तुम्ही पुढचा ब्लॉग येईपर्यंत हसत राहा, एन्जॉय करत राहा, चिल करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हो, तुम्ही बाय बाय.